Good morning student. Standard 8 Subject Mathematics ब्रिज कोर्स. आतापर्यंत आपण 33व्या दिवसापर्यंतचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. 30 तारखेची टेस्ट तुम्हाला आली असेल ती तुम्ही सोडवला असाल आणि दुसरी टेस्ट दोन्ही एकत्रितपणे तुम्ही ठेवायचे आहेत, तुमच्याजवळच ठेवायचे आहेत. त्या टेस्ट आपण जेव्हा शाळेमध्ये सांगितलं जाईल त्यावेळी तुम्ही त्या घेऊन या. आज आपण जो पुढचा दिवस आहे म्हणजे 34व्या दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. 34व्या दिवसाचा जे युनिट आहे ते युनिट आपण घेतलेलं आहे पेरिमीटर अँड एरिया, जे आपण परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणत होतो त्यातला सब युनिट आहे एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल जो आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आपण म्हणतो, त्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं याचा स्टडी आपण इथं करणार. आता इथं तुम्हाला फिगर जर बघितले, इन दिस फिगर वी हॅव टू सी सम वन रेक्टँगल दिसला. हा रेक्टँगल घेतला, रेक्टँगलची दिस इज अ लेंथ घेतला, दिस इज अ ब्रेड घेतला आणि त्याचे आपण काय केलं इथं त्याचा जो दिसतोय तर हायपोटेनियस आपण घेतो. म्हणजे याचे काय केले त्या रेक्टँगलचे 2 इक्वल पार्ट्स आपण या ठिकाणी केलेले. म्हणजे हे 2 पार्ट्स आपण काय केले जॉईन केले. हा पार्ट जॉईन केला तर इथं आम्हाला काय दिसतंय वन राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी फॉर्म केलेला दिसतो. म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी फॉर्म केलेला दिसतो. म्हणजे 2 राईट अँगल ट्रायंगल काय करतात त्या ठिकाणी रेक्टँगल त्या ठिकाणी फॉर्म करत असतात. म्हणजे 2 रेक्टँगल घेतले, 2 राईट अँगल ट्रायंगल घेतले, फॉर्मचं काय घेतलं त्या ठिकाणी वन रेक्टँगल. आणि म्हणून आपण इथं एक फॉर्म्युला दिलेला आहे एरिया ऑफ रेक्टँगल विच इज इक्वल टू 2 इंटू काय केलं त्या ठिकाणी एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे एका एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचं आपण जर क्षेत्रफळ केलं त्याला 2 मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल घेतला. वी हॅव टू गेट कुणाचं मिळणार एरिया ऑफ काय म्हणतो आपण रेक्टँगल, जे आयताचं क्षेत्रफळ आम्हाला या ठिकाणी मिळणार. आता इथं जर बघितलं आपण घेतलं तर रेक्टँगलचा ईच अँगल जो असतो तो कसा असतो 90 डिग्री असतो. म्हणजे आपण जर घेतला तर हा राईट अँगलच्या बाबतीत जर घेतला तर हा राईट अँगल घेतला तर धिस इज काय म्हणणार आपण त्या ठिकाणी बेस म्हणतो, म्हणजे याला आपण पाया असं म्हणतो. आणि धिस साईड जी आहे त्या साईडला आपण काय म्हणणार त्या ठिकाणी हाईट असं म्हणणार. ज्याला काय मिळणार त्या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. इथं हा राईट अँगल ट्रायंगल दिस इज अ बेस झाला, ही काय झाली हाईट झाली. सिमिलरली हा राईट अँगल ट्रायंगल आपण कन्सिडर केला तर हा राईट अँगल म्हणजे इथं 90 आहे, दिस इज अ बेस झाला आणि दिस इज द काय झालं त्या ठिकाणी हाईट झाली. आणि म्हणून मग त्याच्यावरून आपण फॉर्म्युला एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचं काय काढू शकतो त्या ठिकाणी. इथं आपण रेक्टँगलच्या फॉर्मवरून पण एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काढू शकतो. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे आणि मग इथं फॉर्म्युलाला 1/2 इंटू काय केलं आपण एरिया ऑफ काय म्हणतो आपण त्या ठिकाणी रेक्टँगल. म्हणजे एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज इक्वल टू हाफ काय म्हटलं त्या ठिकाणी एरिया ऑफ काय सांगितलं रेक्टँगल. इन केस ऑफ लेंथ आणि ब्रेड म्हणजे आपण हा लेंथ आणि ब्रेडच्या संदर्भात जर एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काढायचं झालं तर फॉर्म्युला काय मिळणार एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज इक्वल टू 1/2 घेतलं. एरिया ऑफ रेक्टँगल कसं काढतो आपण लेंथ इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ब्रेड म्हणतो. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळाला 1/2 इंटू लेंथ इंटू काय म्हणतो त्या ठिकाणी ब्रेड. आता राईट अँगल ट्रायंगल घेतला तर हा त्याचा बेस आहे, म्हणजे लेंथ म्हणजेच कोण आली त्याची बेस आली आणि हाईट म्हणजे तिकडची कोण आहे त्या ठिकाणी ब्रेड आहे. म्हणून फॉर्म्युला परत काय बिकम झाला बघा एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज इक्वल टू काय झाला 1/2 इंटू बेस इंटू काय म्हटलं आपण त्या ठिकाणी हाईट असं म्हटलं. 1/2 इंटू बेस म्हणजे पाय घेतलं, हाईट म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी उंची घेतली. अजून काय सांगू शकतो अनेक फॉर्म्युला एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज इक्वल टू 1/2 इंटू काय सांगितलंय प्रॉडक्ट ऑफ साईड फॉर्मिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी राईट अँगल. म्हणजे आपण ही एक साईड घेतली आणि ही दुसरी साईड घेतली तर ह्या 2 साईड काय फॉर्मिंग करतात त्या ठिकाणी राईट अँगल. किंवा आपण ही साईड कन्सिडर केली, ही एक साईड घेतली तर ह्या 2 साईड फॉर्मिंग काय करतात त्या ठिकाणी राईट अँगल फॉर्म करतात. म्हणून फॉर्म्युला लास्टचा काय आला त्या ठिकाणी एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ साईड फॉर्मिंग काय सांगितलं त्या ठिकाणी राईट अँगल सांगितलेलं आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट काय करणार आहे त्या ठिकाणी एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला जर बेस आणि हाईट दिली असेल तर हा फॉर्म्युला यूज करू शकतो. जर दोन्ही साईडची आपल्याला लेंथ दिली असेल तर आपण हा फॉर्म्युला त्या ठिकाणी काय करू शकतो यूज करू शकतो. इथे एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ द बेस ऑफ ट्रायंगल इज किती सांगितलं त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर आणि हाईट इज किती सांगितलं त्या ठिकाणी 8 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी 8. आता आम्हाला बेस आणि हाईट सांगितलं म्हटलं आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. मीन्स आपण इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल विच इज इक्वल टू 1/2 इंटू बेस
इंटू काय म्हणणार त्या ठिकाणी हाईट. म्हणजे फॉर्म्युला काय, एरिया ऑफ ट्रायंगल विच इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, विच इज इक्वल टू 1/2 घेतला. बेस जे आहे त्या बेसची व्हॅल्यू किती घेतली आपल्याला त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर घेतली. हाईट जी आहे ती किती आहे त्या ठिकाणी 8 सेंटीमीटर. म्हणजे फॉर्म्युला काय झाला 1/2 इंटू 10 इंटू काय झालं त्या ठिकाणी 8 झालं. आता 2 डिवाइड करू, 2 नंतर 2 2 फायचा काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 10 लिहितो, विच इज इक्वल टू 5 इंटू काय आलं त्या ठिकाणी 8 आलं, विच इज इक्वल टू 5 इंटू 8 केले तर काय आलं त्या ठिकाणी 40 स्क्वेअर सेंटीमीटर. मी सांगितलं काय सांगणार एरिया ऑफ ट्रायंगल विच इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 40 स्क्वेअर सेंटीमीटर. We have to solve two example. First example, area of right angle triangle is 49 square centimeter. If one side that form the right angle of a triangle is 40 centimeter long, find the length of other side forming right angle of a triangle. म्हणजे इथे काय दिलंय राईट अँगल ट्रायंगलचा एरिया दिला 49 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यातली एक साइड जे ना राईट अँगल फॉर्म केलेला आहे त्याची लांबी दिला 40 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू जी आहे त्याची लांबी आपल्याला इथे काढायची. पुढचा प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला रेक्टँगलचं काय दिलं आहे त्या ठिकाणी एरिया दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मगाशी बघितलं होतं की रेक्टँगल असेल तर त्याच्यामध्ये 2 राईट अँगल ट्रायंगल्स त्या ठिकाणी फॉर्म होतात. तर त्या प्रत्येक राईट अँगल ट्रायंगलचं त्या ठिकाणी एरिया किती असेल तो तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये फाइंड आउट करायचा आहे. डेट 35th and 36 युनिट पेरिमीटर अँड एरिया सब युनिट सरफेस एरिया ऑक्युपाइड अँड काय सांगितले त्या ठिकाणी क्यूब. म्हणजे क्युबाइड म्हणजे आपण इष्टिकाचे ते असं म्हणतो आणि क्यूब म्हणजे घन असं म्हणतो. त्यांचा काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी सरफेस एरिया त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा. फर्स्ट वी हॅव टू टेकन द सरफेस एरिया ऑफ काय होईल त्या ठिकाणी क्युबाइड. हिअर वी हॅव टू टेकन दिस क्युबाइड. क्युबाइड हॅविंग द काय सांगितलं त्या ठिकाणी क्युबाइड हॅविंग द 6 फेसेस. म्हणजे किती फेस आहे त्याला 6 फेसेस आहे. ईच फेस इज अ रेक्टँगल. म्हणजे प्रत्येक फेस कसं असतं त्याचं त्या ठिकाणी रेक्टँगल असतं. अपोजिट फेस हॅव द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम एरिया. म्हणजे अपोजिट फेस जो आहे तो काय असतो त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी एरिया सेम असतो. आणि मग इथे सांगितलं क्लिअर विथ द लेंथ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल फेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी क्युबाइड. जर आपण बघितलं हा आपण हॉरिझॉन्टल फेस आपण असं घेतलं त्या ठिकाणी क्युबाइडचं येतं त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी लेंथ दिलेलं असतं. लेंथ सांगितलं डी विथ काय सांगितलं ब्रेडचं साईड. डी विथ द ब्रेड म्हणजे काय ही जी दिसते ती तुम्हाला काय दिसते त्याची रुंदी त्या ठिकाणी दिसते आणि एच विथ काय सांगितलं त्या ठिकाणी हाईट दिसते. किंवा जी व्हर्टिकल साईड आहे त्या व्हर्टिकल साईडची हाईट किती घेतल्या त्या ठिकाणी एच दिसते. आता इथं रेक्टँगल 6 रेक्टँगल्स आर फॉर्म आपण म्हणतो. कुठले कुठले रेक्टँगल्स आहेत. हा पहिला रेक्टँगल आम्हाला सगळ्यांना दिसतोय हा ए हा एफ हा ई आणि बी. त्याच्याबरोबरचा जो आहे तो कोण आहे तर जी एच सी आणि डी. यांचा एरिया कसा असणार आहे सेम असणार. परत दुसरा आपण ट्रायंगल रेक्टँगल घेऊया हा ए बी सी आणि काय घेतला डी घेतला. त्याच्याबरोबरचा जो घ्यायचा आहे तो कोण आहे जी एफ ई आणि एच. यांचा एरिया सुद्धा कसा असणार आहे सेम असणार आहे. हे 4 झाले. त्यानंतरचा आपण जो घेणार आहे तो ए एफ जी आणि डी हा 5वा झाला आणि बी ई एच सी हा 6वा झाला. म्हणजे हे 6 रेक्टँगल्स फॉर्म झाले. त्यांचा एरिया जो आहे तो कसा असणार आहे लेंथ इंटू ब्रेड एकात येणार. एकामध्ये त्या ठिकाणी ब्रेड इंटू हाईट येणार आणि एकामध्ये लेंथ इंटू काय येणार त्या ठिकाणी हाईट येणार. म्हणजे ह्या सगळ्यांचं जर आपण काय केली त्या ठिकाणी सम केली तर आम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ कोणाचा मिळणार आहे त्या ठिकाणी क्युबाइडचा मिळणार. मग हिअर वी हॅव टू रिटर्न हिअर टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड आपण जो घेतलेला आहे तो काय सांगितलं आहे सम ऑफ एरिया ऑफ ऑल काय सांगितलं त्या ठिकाणी रेक्टँगल. जिथं 6 रेक्टँगल्स आहेत त्या 6 रेक्टँगलची काय करायची आपण त्या ठिकाणी एरियाची त्यांच्या सम करायची बेरीज करायची. म्हणजे आम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ कोणाचा मिळणार आहे त्या ठिकाणी क्युबाइडचा मिळणार. म्हणून आपण इथं फॉर्म्युला लिहिला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड विच इज इक्वल टू 2 इंटू लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस लेंथ इंटू काय घेतलं त्या ठिकाणी हाईट घेतली आणि विच इज इक्वल टू यू टू गेट द फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट काय मिळाले लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस काय मिळाले त्या ठिकाणी लेंथ इंटू हाईट. दिस इज द टोटल सरफेस एरिया ऑफ काय घेतला त्या ठिकाणी क्युबाइड घेतला आहे. जे 6 फेसेस आपण सांगितले आपण जर पहिला रेक्टँगल कन्सिडर केला हा तर त्याच्या जोडीला हा रेक्टँगल आम्हाला हा मिळणार आहे. हा पहिला आणि हा दुसरा यांच्यामध्ये काय झालं तर इथं जो असणारा एरिया जो आहे त्या ठिकाणी तो कसा असणार आहे सेम असणार आहे. पुढचा जो आपण घेतला तो आपण हा कन्सिडर केला म्हणजे कोण बी ए एफ जी आणि डी घेतला त्याच वेळेला आपण इकडचा हा कन्सिडर केला. हे यांचा पण एरिया कसा असणार आहे सेम असणार. आणि लास्ट वन आपण जो घेणार आहे
तो आपण या ठिकाणी घेऊया की आपल्याला हा ट्रायंगल जर एक ट्रायंगल ए बी आणि हा इथं असणारा सी जे आपण हा घेतला, हा येलो कलर मी दाखवतो, हा याचा एरिया आणि इथं तुम्हाला जो दिसतोय हा त्यांचा एरिया कसा असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार. म्हणजे ह्या 6 फेसेसचा आपण काय केला, त्यांचा रेक्टँगलचा एरिया काढला, तर त्या सगळ्यांची बेरीज केली तर टोटल आम्हाला सरफेस एरिया कोणाचा मिळणार आहे त्या ठिकाणी क्यूबाइडचा मिळणार आहे आणि म्हणून हा फॉर्म्युला आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. सरफेस एरिया ऑफ काय घेतले त्या ठिकाणी क्यूब घेतले. क्यूब म्हणजे आपण घनाकृती ठोकळा असं म्हणतो, बरोबर. म्हणजे काय असतं त्या ठिकाणी क्यूब हॅज हॅव्हिंग ऑल्सो काय असतात त्या ठिकाणी 6 फेसेस असतात. ईच फेसेस कसं असतं त्या ठिकाणी स्क्वेअर असतो. स्क्वेअर म्हणजे आपला चौरस आकृती असते. म्हणजे चौरसाची प्रत्येक बाजू कशी असते त्या ठिकाणी सारखी असते. त्या पद्धतीने ईच फेस इज काय सांगितलं स्क्वेअर. एरिया ऑफ द फेसेस इज कसं असतं त्या ठिकाणी इक्वल असतो. म्हणजे त्यांचा तर एरिया कसा असणार प्रत्येक फेस हा इक्वल असणार. लेट द साइड ऑफ ईच स्क्वेअर बी काय सांगितलं त्या ठिकाणी एल. म्हणजे याची लांबी आपण एल घेतली, याची लांबी आपण एल घेतली, तर हा काय येतो त्या ठिकाणी साईड स्क्वेअर किंवा आपण इथं घेतला हा यल तुम्ही घेऊ शकता, हा यल इथं तर कुठेही तुम्ही घेतला तर हा काय करायचं प्रत्येकाची लेंथ जी आहे ते साईड कशी आहे त्या ठिकाणी इक्वल आहे. मग आपण सांगितलं लेट द साइड ऑफ ईच स्क्वेअर बी काय सांगितलं त्या ठिकाणी यल साईड. मग आपल्याला काय करायचं टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब काय करायचं फाइंड आउट करायचं. मग आधी काय लिहिलं एरिया ऑफ द फेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी क्यूब म्हणजे एरिया ऑफ वन फेस ऑफ द क्यूब विच इज इक्वल टू पुन्हा इतकं असते त्या ठिकाणी एरिया ऑफ अ स्क्वेअर इतकं असतो. मग एरिया ऑफ स्क्वेअर काय मिळतं आम्हाला त्या ठिकाणी साईड स्क्वेअर मिळतं. हा आपल्याला इथे घेतला तर तो कसा मिळतो त्या ठिकाणी साईड स्क्वेअर मिळतो. म्हणजे एरिया ऑफ वन फेस ऑफ द क्यूब विच इज इक्वल टू काय मिळालं मला त्या ठिकाणी साईड स्क्वेअर मिळालं. मग इथं काय सांगितलं टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब सांगितलं. सरफेस किती त्या ठिकाणी फेसेस आहेत 6 फेसेस आहेत. म्हणून तिथं काय लिहिलंय सम ऑफ एरियाज ऑफ अ 6 स्क्वेअर घेतले. जे 6 स्क्वेअरचा आम्हाला काय करायचे 6 स्क्वेअरचे आहेत त्यांच्या एरियाची काय करायची बेरीज करायची. म्हणून आपण लिहिले तर 6 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी साईड स्क्वेअर. 6 इंटू साईड काय आहे त्या ठिकाणी याची लांबी जी आहे ती किती आहे त्या ठिकाणी यल आहे. मग इथं काय घेतलं त्या ठिकाणी यलचा स्क्वेअर घेतला. फॉर्म्युला काय मिळाला टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब विच इज इक्वल टू काय मिळाला त्या ठिकाणी 6 यल स्क्वेअर. हा मला फॉर्म्युला या ठिकाणी मिळालेला आहे. Here we have taken one example. How much sheet metal is required to make a closed rectangular box of length किती दिल्या 1.5 मीटर, breadth 1.2 मीटर आणि हाईट काय दिल्या त्या ठिकाणी 1.3 मीटर आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण काय करायचं गिवन घ्यायचं लेंथ विच इज इक्वल टू 1.5 मीटर घेतलेली आहे. देन ब्रेडथ बी विच इज इक्वल टू 1.2 मीटर घेतली आणि हाईट which is equal to 1.3 meter. Here we have to find out the काय करायचं त्या ठिकाणी सरफेस एरिया ऑफ द बॉक्स. आपण फॉर्म्युला लिहूया सरफेस एरिया ऑफ द बॉक्स which is equal to ब्रॅकेट a into z घेतला l into d घेतो त्यानंतर b into h घेतो आणि l into काय घेतो त्या ठिकाणी h घेतो. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस लेंथ इंटू काय घेतो त्या ठिकाणी हाईट घेतो विच इज इक्वल टू आपण घेतलं वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू 2 ब्रॅकेट एल हॅविंग व्हॅल्यू 1.5 इंटू ब्रेड हॅविंग व्हॅल्यू किती घेतली 1.2 प्लस ब्रेड हॅविंग व्हॅल्यू 1.2 हाईट हॅविंग व्हॅल्यू 1.3 प्लस लेंथ हॅविंग व्हॅल्यू 1.5 इंटू हाईट हॅविंग व्हॅल्यू किती दिल्या 1.3. Here we have to काय केलं त्या ठिकाणी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ लेंथ ब्रेड लेंथ आणि काय केलं त्या ठिकाणी हाईटच्या व्हॅल्यू आपण काय केलं इथं सबस्टिट्यूट विच इज इक्वल टू दिला 2 इंटू आता काय करूया 15ला या ठिकाणी 12 मग काय करूया मल्टिप्लाय करूया बरोबर आहे. 12 फायदा आपण जर घेतलं तर किती येते 60 येते. 12 वन जा 12 झालं आणि 12 प्लस 6 घेतली तर किती येते 180 येते आणि 2 डेसिमल पॉईंट घेतली तर आम्हाला वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 1.80. जिथं व्हॅल्यू किती मिळाली 1.80 मिळाली प्लस आता काय करायचं आहे 1.3ला 1.2 मल्टिप्लाय केलं बरोबर आहे. 12 वर 3 ला बरोबर आहे. मग किती घेतलं 36 रिमेनिंग 3 आहे. 12 वन जा 12 आणि यांची बेरीज केली तर किती येतं 15 येतं म्हणजे 1 किती आलं त्या ठिकाणी 56 आहे. Here we have to get the 1.56. परत काय करूया आपण त्या ठिकाणी 1.5ला त्या ठिकाणी 13 न मल्टिप्लाय करायचं
1.3 काय करायचं मल्टिप्लाय. 13 फायदा घेतलं तर किती येते त्या ठिकाणी 65 येते. रिमेनिंग 6 झालं. 13 × 13 आलं. यांची बेरीज केली तर किती येते त्या ठिकाणी 19 आलं. म्हणजे 1 पॉईंट काय आलं त्या ठिकाणी 90 होतं. म्हणजे आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी 1.5 × 1.2 किती मिळालं 1.8. 1.2 × 1.3 किती मिळालं 1.56 आणि 1.5 × 1.3 टू गेट व्हॅल्यू काय मिळेल 1.95. आता त्या सगळ्यांच्या आपण काय करूया सम करूया. किती घेतलं 1.80 प्लस 1.56 प्लस 1.95. 6 + 5 किती येते त्या ठिकाणी 11 येते. रिमेनिंग 1 आला. 9 + 1 किती आला 10 आला. 10 + 5 जो आला तो 15 आला. आणि 15 + 8 घेतला तर तो किती येते 23 येते. रिमेनिंग काय आलं त्या ठिकाणी 2 आलं. 2 + 1 3 4 आणि काय आलं त्या ठिकाणी 5. म्हणजे वी हॅव टू गेट द काय मिळाली त्याची सम किती मिळाली 5.31 इज इक्वल टू 2. म्हणजे काय आलं त्या ठिकाणी 5.31. पण 5.31 किती ना मल्टिप्लाय करायचं 2 मल्टिप्लाय. 2 चा काय आलं त्या ठिकाणी 2. 2 3 चा किती आलं 6 आणि 2 5 चा किती आलं त्या ठिकाणी 10 आहे. आणि 2 डेसिमल पॉईंट आपण घेतले. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 10.62 स्क्वेअर काय मिळालं त्या ठिकाणी सेंटीमीटर. दिस इज द काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी आन्सर. म्हणजे आम्हाला काय विचारलं होतं त्या ठिकाणी हाऊ मच शीट मेटल इज रिक्वायर्ड टू मेक अ क्लोज्ड रेक्टँग्युलर बॉक्स. म्हणजे किती पाहिजे त्या ठिकाणी 10.62 स्क्वेअर मीटर जो आहे ऑफ शीट मेटल वी नीडेड टू मेक अ काय सांगणार आहे त्या ठिकाणी रिक्वायर्ड बॉक्स. म्हणजे जो आम्हाला बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यासाठी एवढी मेटल शीट आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह केलं. अनदर एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला 2 दिलेले आहेत. एक पहिले दिले हाऊ मच शीट मेटल इज रिक्वायर्ड टू मेक अ क्लोज्ड रेक्टँग्युलर बॉक्स ऑफ लेंथ किती दिल्या 2.3 मीटर. हे जे उदाहरण आहे या पद्धतीचंच आहे फक्त तिथं लेंथ बदलल्या. लेंथ 2.3 मीटर आहे. ब्रेड 1.2 मीटर आहे आणि हाईट किती दिल्या 1.9 मीटर आहे. त्याच्यावर तुम्हाला काय करायचं की मेटल शीट किती लागेल म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईडचा आम्हाला काढायचा. सेकंड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा दिलेला आहे. म्हणजे क्यूबचा टोटल सरफेस एरिया दिला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायला सांगितलं त्याची एका बाजूची लांबी जी आहे ती लांबी तुम्हाला काय करायची त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ज्याच्या पद्धतीने यू हॅव टू सॉल्व काय करायचं त्या ठिकाणी 2 एक्झाम्पल्स हिअर. डे 37 युनिट पायथागोरस थेरम. सब युनिट राईट अँगल्ड ट्रायंगल. वी नो दॅट अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड ॲज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. म्हणजे आम्ही काय म्हणतो की जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचा एक कोण कसा पाहिजे त्या ठिकाणी राईट अँगल. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री असेल तर त्याला आपण काय म्हणतो राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. आणि मग पुन्हा काय सांगितलं जातं आहे साईड अपोजिट टू दॅट ऑफ द राईट अँगल. म्हणजे साईड जी आहे अपोजिट कुणाच्या राईट अँगल इज कॉल्ड काय म्हटलं जातं त्या ठिकाणी हायपोटेनियस असं म्हटलं जातं. आता फिगर तुम्ही जर बघितला तर इथं तुम्हाला एम एल आणि एन हा एक आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. राईट अँगल का म्हटलं तर अँगल एलचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 90 डिग्री आहे आणि म्हणून ट्रायंगल एम एल एन इट इज काय सांगितलं त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल सांगितलं. मग काय सांगितलं होतं साईड अपोजिट टू राईट अँगल. म्हणजे राईट अँगल कोणता आहे तर अँगल एल आहे त्याची साईड अपोजिट म्हणजे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जी साईड दिसते ती साईड कोणती आहे त्या ठिकाणी एम एन आहे. आणि एम एन इज द काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी हायपोटेनियस असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. इथं अजून एक फिगर आपल्याला दिसते. हा राईट अँगल ट्रायंगल ए बी आणि काय दिसतो सी दिसतो. हा बी किती आहे त्या ठिकाणी 90 डिग्री आहे. म्हणजे साईड अपोजिट टू दॅट ऑफ द काय सांगितलं अँगल बी. म्हणजे 90च्या अपोजिट जी साईड आहे ती साईड कोणती आहे त्या ठिकाणी ए सी. म्हणजे ए सी इज द काय झालं त्या ठिकाणी हायपोटेनियस झाले. आणि तीच हायपोटेनियस जी आहे ती कशी असते त्या ठिकाणी लार्जेस्ट साईड असत्या दॅन दॅट ऑफ द काय म्हणतात त्या ठिकाणी एनी टू साईड. म्हणजे आपण जर घेतलं ही ए बी आणि बी सी घेतलं ह्या ए बी आणि बी सीपेक्षा ए सी बाजू कशी असते त्या ठिकाणी मोठी असते. देन वी हॅव टू सी इन द पायथागोरस थेरम. तर पायथागोरस इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. पायथागोरस वॉज द फर्स्ट टू प्रूव्ह द काय सांगितलं त्या ठिकाणी थेरम. इट इज नेम्ड आफ्टर हिम. दिस थेरम इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम स्टेट काय करतोय तर इथं आपल्याला दिसतंय इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल सांगितलंय द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर काय सांगितले त्या ठिकाणी 2 साईड्स. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यामध्ये असणारा स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस आहे हा कुणा इतकं असतोय त्या ठिकाणी असतोय द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 साईड.
म्हणजे ट्रायंगलच्या ज्या राईट अँगल ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत, म्हणजे इथं आपण जर घेतली ही पी क्यू घेतली, दुसरी काय घेतली क्यू आर घेतली, यांचा स्क्वेअर आपण केला, ह्या स्क्वेअरची आपण सम केली, म्हणजे ह्या दोन बाजूंची सम केली, तर ती कोणा इतकी येते त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इतकी त्या ठिकाणी येत असते. वी हॅव टू व्हेरीफाय द पायथागोरस थेरम. हिअर वी हॅव टू टेकन वन ॲक्टिव्हिटी दॅट इज फ्रॉम अ कार्डशीट. कटआउट काय सांगितलं त्या ठिकाणी 8 आयडेंटिकल राईट अँगल्ड काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रायंगल सांगितले. म्हणजे आम्हाला काय करायचे त्या ठिकाणी कार्डशीट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 8 एकसारखे राईट अँगल ट्रायंगल कट करायचे. लेट अस से द लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ दिस काय सांगितले ट्रायंगल इज ए युनिट. म्हणजे जो आपण राईट अँगल ट्रायंगल घेणार आहे त्याची हायपोटेनियस आहे त्याचं युनिट काय, त्याची लांबी काय घेणार आहे त्या ठिकाणी ए घेणार आहे, ए युनिट्स. साईड फॉर्मिंग द राईट अँगल्स आर काय सांगितले त्या ठिकाणी बी अँड सी युनिट सांगितले. म्हणजे ज्यांनी राईट अँगल ट्रायंगल फॉर्म केलेला आहे त्या दोन साईडची लांबी काय सांगितले, एकाचं बी युनिट सांगितले आणि एकाचं काय सांगितले सी युनिट सांगितले. आणि म्हणून एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज काय सांगितलं त्या ठिकाणी बी सी अपॉन 2 सांगितलं. म्हणजे इथं आपण हा राईट अँगल ट्रायंगल घेतला, हा राईट अँगल ट्रायंगल घेतला, हा इथं आपण 90 घेतला. हे जे हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस जी घेतलेली आहे त्याला आपण ए युनिट असं म्हटलेलं आहे. बेस जो आहे तो बी घेतलेला आहे आणि त्याची हाईट आहे ती काय घेतली त्या ठिकाणी सी घेतली. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू काय म्हणतो आपण हाईट म्हणतो. 1/2 घेतलं, बेस म्हणजे बी झाला आणि सी म्हणजे काय झाला हाईट झाला. म्हणून एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज काय सांगितलं आपण त्या ठिकाणी बी सी अपॉन 2 सांगितलेलं आहे. परत काय सांगितलं आहे, नेक्स्ट ऑन अनदर कार्डशीट यूज अ पेन्सिल टू ड्रॉ 2 स्क्वेअर सांगितले. एक काय सांगितलं आहे ए बी सी डी अँड काय सांगितलं आहे पी क्यू आर एस. ईच ऑफ साईड काय घेतलं त्या ठिकाणी ईच ऑफ साईड इन ब्रॅकेट बी प्लस सी युनिट्स. Now place 4 of the triangle cutouts in the square ABCD and the remaining 4 in the square काय सांगितलं आहे त्या ठिकाणी PQRS. जे मग अशा आपण 8 आयडेंटिकल राईट अँगल ट्रायंगल घेतले होते त्यातले 4 ट्रायंगल्स आपण घ्यायचे आहेत. ते कुठे घ्यायचे आहेत ABCDमध्ये घ्यायचे आहेत आणि राहिलेले रिमेनिंग 4 कुठे घ्यायचे आहेत त्या ठिकाणी PQRSमध्ये घ्यायचे. ॲज शोन इन द फिगर बिलो मार्क बाय लाईन्स ड्रॉ अक्रॉस देम द पार्ट्स ऑफ स्क्वेअर्स कवर्ड बाय द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी ट्रायंगल्स. फर्स्ट आपण या ठिकाणी तो आपण कार्डशीट घेतलं आहे आणि इथं स्क्वेअर ए बी सी डी केला आहे. हा ए बी सी आणि काय घेतला त्या ठिकाणी स्क्वेअर ए बी सी डी घेतलं. आता काय घेतलं होतं आपण मग सांगितलं होतं ए हा हायपोटेनियस होता, बी आणि सी ह्या त्या ठिकाणी राईट अँगल फॉर्म करणाऱ्या साईड होता. म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसला, ही हायपोटेनियस ए, ही बेस बी आणि ही हाईट काय सांगितली त्या ठिकाणी सी. हायपोटेनियस त्यानंतर काय सांगितला बेस सांगितला, ही हाईट सांगितली. असे काय केले, हा 1 हा 2 हा 3 आणि 4 आपण या ठिकाणी काय केले त्या ठिकाणी राईट अँगल घेतले. सिमिलरली दुसरा जो आपण घेतलेला होता पी क्यू आर एस हा एक आपण स्क्वेअर घेतलेला आणि या पी क्यू आर एस स्क्वेअरमध्ये काय केले रिमेनिंग 4 जे होते ते आपण काय केले त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी प्लेस केले. हा एक राईट अँगल ट्रायंगल झाला, हा दुसरा झाला, हा इथं आपल्याला दिसतोय तो हा तिसरा आणि हा रिमेनिंग 1 काय झाला 4 झाला. म्हणजे हे 2 ट्रायंगल्स काय केले त्या ठिकाणी फॉर्म्स 1 रेक्टँगल. इन फिगर काय सांगितले 1 वी कॅन सी अ स्क्वेअर ऑफ साईड ए युनिट्स इन द काय सांगितले त्या ठिकाणी अनकवर्ड पोर्शन ऑफ स्क्वेअर काय सांगितले त्या ठिकाणी ABCD. आणि इफ वी सी अ स्क्वेअर ऑफ साईड बी अँड अनदर ऑफ साईड काय सांगितले त्या ठिकाणी सी इन द अनकवर्ड पोर्शन ऑफ द स्क्वेअर PQRS सांगितले. म्हणजे आम्हाला जर इथं बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, ह्या पहिली फिगर जर घेतली की स्क्वेअर ऑफ साईड जी आहे म्हणजे आपल्याला हा जो दिसतोय हा आपल्याला स्क्वेअर दिसतोय आणि स्क्वेअर ऑफ साईड की आहे त्या ठिकाणी ई आहे. म्हणजे प्रत्येकाची बाजू किती घेतल्या त्या ठिकाणी ए आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जो आपण दुसरा घेतला होता, दुसरा कोणता घेतला होता त्या ठिकाणी PQRS हा कन्सिडर केला होता. ह्या PQRSमध्ये काय दिसते त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ साईड काय दिसते त्या ठिकाणी बी दिसते आणि अनदर साईड काय दिसते त्या ठिकाणी सी. इथं जर भेटला हा एक स्क्वेअर तुम्हाला फॉर्म दिसतोय, ह्या दोघांच्या साईड काय दिसते तिथं बी दिसते आणि हा एक स्क्वेअर तुम्हाला दिसतोय, ह्यांच्या साईड काय दिसतात त्या ठिकाणी सी त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून त्यांनी घेतलेलं आहे इन फिगर काय घेतलं आहे त्या ठिकाणी 1 एरिया ऑफ द स्क्वेअर काय सांगितलं आहे त्या ठिकाणी ABCD विच इज इक्वल टू काय घेतले ए स्क्वेअर प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 4 इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर घेतला प्लस 4 राईट अँगल ट्रायंगल आहेत म्हणून 4 इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल घेतलं. ए स्क्वेअर प्लस 4 इंटू काय घेतलं 1/2 BC घेतलं विच इज इक्वल टू 2 1 जा 2 येणार, 2 2 जा काय येणार त्या ठिकाणी 4 आणि मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार ए स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 2BC ही व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. देन वी हॅव टू टेकन एरिया ऑफ स्क्वेअर काय घेतला त्या ठिकाणी PQRS विच इज इक्वल टू काय घेतले बी स्क्वेअर प्लस काय घेतलं सी स्क्वेअर प्लस काय घेतलं 4 इंटू
एरिया ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल घेतलं विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 4 इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय होते 1/2 इंटू बी इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सी घेतो. हिअर ऑल्सो 2 1 जा 2 2 2 जा काय आलं 4 आलं म्हणून आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 2 बी सी मिळालं. मग आम्ही काय सांगितलं एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी विच इज इक्वल टू द काय सांगितलं एरिया ऑफ स्क्वेअर काय सांगितलं त्या ठिकाणी पी क्यू आर एस म्हणून ए स्क्वेअर प्लस 2 बी सी विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 2 बी सी. हा 2 बी सीला हा 2 बी सी काय झाले कॅन्सल झाले आणि वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली ए स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस काय झालं होतं त्या ठिकाणी सी स्क्वेअर. मीन्स जे आम्ही मागायला सांगितलं होतं ए स्क्वेअर ही काय होती हायपोटेनियस होती बी काय होती त्या ठिकाणी वन साईड होती आणि सी बी तर काय होती त्या ठिकाणी अनदर साईड होती म्हणजे हा बेस स्क्वेअर झाला ही काय झाली त्या ठिकाणी हाईट स्क्वेअर झाला आणि दिस इज द काय झालं त्या ठिकाणी हायपोटेनियस स्क्वेअर म्हणून आम्हाला काय मिळालं पायथागोरसचं थेरमचं प्रूफ ए स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी सी स्क्वेअर मिळालेलं आहे. हिअर वी हॅव टू टेकन अनदर ॲक्टिव्हिटी ऑन अ शीट ऑफ कार्ड पेपर ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल्स ऑफ साईड सांगितलेले आहेत. इथं जर दिसलं तर हे 3 सेंटीमीटरचे आहे ही दिसेल तर 4 सेंटीमीटरचे आणि ही काय दिसते तुम्हाला 5 सेंटीमीटर दिसते. कन्स्ट्रक्ट अ स्क्वेअर ऑन ईच ऑफ द साईड सांगितलं आहे म्हणजे इथं 3 सेंटीमीटर साईडचा एक स्क्वेअर त्या ठिकाणी तयार केला आहे. हिअर वी हॅव टेकन काय घेतला आहे त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर साईडचा स्क्वेअर त्या ठिकाणी फॉर्म केला आहे आणि हा काय दिसतोय आम्हाला त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर स्क्वेअरचा स्क्वेअर इथं त्या ठिकाणी फाइंड झालेलं असतं. मग आम्हाला काय सांगितलं कन्स्ट्रक्ट स्क्वेअर ऑन ईच ऑफ द साईड फाइंड द एरिया ऑफ ईच ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर. आता आपण इथं जर हा 3 सेंटीमीटर घेतला हा 4 सेंटीमीटर आहे आणि हा काय घेतला त्या ठिकाणी 5 कारण इथं 1 2 3 4 5 आहेत इथं 1 2 3 4 आहे आणि हिअर 1 2 3 आहे. आता एरिया ऑफ ईच ऑफ द स्क्वेअर हा आपण जर घेतला तर ह्याचा स्क्वेअर काय होणार आहे 3 स्क्वेअर विच इज इक्वल टू 9 येणार. हा टोटल घेतला तर याचा काय येणार 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार 16 आणि हा टोटल घेतला तर ह्याचा काय येणार आहे 5 स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी 25 येणार. मग आम्हाला काय सांगितलं होतं आता ए सी इट इज काय घेतलं त्या ठिकाणी हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे तो काय झाला त्या ठिकाणी 5 स्क्वेअर झाला. रिमेनिंग 2 साईड म्हणजे काय एक घेतला त्या ठिकाणी 3 स्क्वेअर आणि रिमेनिंग साईड कुठली घेतली त्या ठिकाणी 4 स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस काय घेतलं बी सी स्क्वेअर विच इज इक्वल टू काय घेतलं ए सी स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती आला 25 3चा स्क्वेअर किती आला 9 4चा स्क्वेअर किती आला 16 हेन्स 25 विच इज इक्वल टू 9 प्लस 16 किती आलं 25 म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर विच इज इक्वल टू द काय आला त्या ठिकाणी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साईड इतका आला. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू व्हेरीफाय द काय केला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम व्हेरीफाय केलेला आहे. टू सिंग अबाउट द राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल सांगितलं होतं दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल दॅट इज अँगल हॅविंग 90 डिग्री साईड अपोजिट टू दॅट ऑफ द साईड अपोजिट टू दॅट ऑफ द 90 डिग्री इट इज द काय घेतलं होतं हायपोटेनियस घेतलं होतं. आपण इथं लिहिलेलं आहे इन राईट अँगल ट्रायंगल द साईड अपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी हायपोटेनियस. जे ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिटलाच आहे त्याला आपण हायपोटेनियस म्हटलेलं आहे. इट इज द बिगेस्ट साईड म्हटलेलं आहे म्हणजे सगळ्यात मोठी बाजू हे सर्वात मोठी बाजू कोण असतं त्या ठिकाणी कर्ण असतं. आता कर्ण मोठा असेल तर आपण काय सांगणार आहे कर्णाची लांबी जी आहे म्हणजे ही कर्णाची लांबी इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा कमी असते. इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा कशी असते त्या ठिकाणी कमी असते. पुढे जो सांगितलेला आहे तर पुढचा पॉईंट काय सांगितलं इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर काय सांगितलं त्या ठिकाणी 2 साईड. म्हणजे आपण जर इथं घेतला हा राईट अँगल ट्रायंगल घेतला असेल तर त्याच्यामध्ये आपण सांगताना सांगितलं ए सी स्क्वेअर हा हायपोटेनियस झाला. इथं काय सांगितलं स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस हा ए सी स्क्वेअर झाला इज इक्वल टू द सम ऑफ द काय सांगितलं स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 साईड. पहिले 2 साईड कोणत्या वन साईड काय घेतली आपण त्या ठिकाणी बी सी स्क्वेअर घेतला आणि अनदर साईड कोणती घेतली त्या ठिकाणी ए बी स्क्वेअर घेतला. म्हणजे आम्ही काय सांगितलं होतं की स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस विच इज इक्वल टू द काय सांगितलं सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अदर 2 साईड्स इतका त्या ठिकाणी तो येणार. हिअर वी हॅव टेकन फर्स्ट एक्झाम्पल हिअर यू हॅव टू आस्क इन ट्रायंगल एबीसी अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री राईट द नेम ऑफ बिगेस्ट साईड इन ट्रायंगल काय सांगितलं त्या ठिकाणी एबीसी. आता बिगेस्ट साईड कोणती आहे असं विचारले तर आपल्याला मगाशी सांगितलं होतं की जे हायपोटेनियस असते ती हायपोटेनियस कशी असते त्या ठिकाणी बिगेस्ट साईड ती त्या ठिकाणी असते असं आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण आन्सर काय लिहिणार राईट द नेम ऑफ बिगेस्ट साईड इन ट्रायंगल एबीसी. बिगेस्ट साईड जी आहे ती बिगेस्ट साईड कोणती आहे त्या ठिकाणी
बिगेस्ट साइड इन ट्रायंगल ABC इज काय आले त्या ठिकाणी साइड काय आले त्या ठिकाणी AC आले साइड ABC काय झाली त्या ठिकाणी बिगेस्ट साइड. दुसरा एक प्रश्न विचारला इन द राइट अँगल ट्रायंगल. आपल्याला राइट अँगल ट्रायंगल दिसतोय. ट्रायंगल कुठला आहे त्या ठिकाणी एन आणि काय त्या ठिकाणी एम. त्याच्यामध्ये एन हा किती दिलाय 90 डिग्री दिलाय. एल एन ची व्हॅल्यू दिला 15 सेंटीमीटर. एम एन ची व्हॅल्यू किती दिला 20 सेंटीमीटर. आणि आम्हाला फाइंड आउट काय करायचं सांगितलं एल एन ची व्हॅल्यू जी आहे ती एल एन ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. आपण पायथागोरस थेरमचा यूज केला तर इथं काय मिळणार आहे त्या ठिकाणी दिस एल एन स्क्वेअर घेतला विच इज इक्वल टू एल एन स्क्वेअर प्लस काय घेतला त्या ठिकाणी एन एन स्क्वेअर. एल एन स्क्वेअर प्लस काय घेतला त्या ठिकाणी एम एन स्क्वेअर. आता एल एन ची व्हॅल्यू किती दिली तर 15 दिल्या म्हणजे 15 चा स्क्वेअर आला प्लस एम एन ची जी व्हॅल्यू आहे ती किती दिल्या त्या ठिकाणी 20 सेंटीमीटर म्हणजे 20 चा काय घेतला त्या ठिकाणी स्क्वेअर घेतला. परत काय घेतलं 15 चा वर्ग घेतलाय. 15 चा वर्ग किती 225 आणि 20 चा स्क्वेअर किती आहे त्या ठिकाणी 400 आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता या दोघांच्या आपण बेरीज करूया. 400 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 225. या दोघांची बेरीज केली तर काय येणार आहे 5 हा 2 आला आणि 4 आणि 2 किती आला त्या ठिकाणी 6 आला. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली 6200 काय झालं त्या ठिकाणी 5 म्हणजे 625 ही व्हॅल्यू आम्हाला. आता ही कोणाची व्हॅल्यू मिळाली बरं व्हॅल्यू कोणाची मिळाली त्या ठिकाणी एल एन स्क्वेअरची. आम्हाला कोणाची व्हॅल्यू पाहिजे एल एनची पण आम्ही काय करणार त्याचं स्क्वेअर रूट काढणार आणि स्क्वेअर रूट काढल्यानंतर ही एल एनची व्हॅल्यू जी आहे ती एल एनची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर एवढी व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व अ एक्झाम्पल डिपेंडिंग ऑन द काय केलं त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल. नेक्स्ट डे युनिट पायथागोरस थेरम सब युनिट पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय तर पायथागोरसचं त्रिकूट असं म्हटलं जातं. त्रिकूट आता कळालं असेल. त्रिकूट म्हणजे त्याच्यामध्ये 3 नंबर्स असणार आहेत. मग काय सांगितलं इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स 3 नंबर्स आहेत तिथं द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर जो आहे म्हणजे सगळ्यात मोठा जो नंबर असेल इज इक्वल टू द काय येणार आहे त्या ठिकाणी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 नंबर्स. म्हणजे मोठ्या नंबरचा स्क्वेअर आपण केला तर त्याचा स्क्वेअर हा पुन्हा इतका असणार आहे राहिलेले जे 2 नंबर्स आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा लहान असणारे जे 2 नंबर्स आहेत त्यांचं आपण काय करायचं स्क्वेअर करायचं आणि त्यांची काय करायची त्यांची सम करायची. सम केल्यानंतर तेवढी जर आली तर त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी पायथागोरियन फॉर्म काय म्हटलं त्या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेट. इफ द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल फॉर्म काय सांगितलं सच अ ट्रिपलेट देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रायंगल. आणि मग तो ट्रायंगल कसा असतो त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असतो. आता इथे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे पायथागोरियन ट्रिपलेट. कुठलं दिलं एक्झाम्पल 3 4 आणि काय दिसतंय त्या ठिकाणी 5 हे 3 नॅचरल नंबर्स आहेत. आता 3 4 5 याच्यामधलं तुम्हाला तर बिगेस्ट नंबर विचारलाय तर बिगेस्ट नंबर कोणता आहे त्या ठिकाणी 5 आणि मग त्याचा काय करायचं आम्हाला स्क्वेअर करायचं. बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर किती मिळाला वी हॅव टू गेट किती मिळाला त्या ठिकाणी 25 मिळाला. म्हणजे इथं जे सांगितलं स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर म्हणजे स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर कोण आहे त्या ठिकाणी 5 त्याचं स्क्वेअर किती आला 25 इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 नंबर्स येतील. आता राहिलेले 2 नंबर कोण आहेत एक 3 आहे आणि दुसरा काय घेतला त्या ठिकाणी 4 म्हणून आम्ही इथं काय लिहिलं सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स येतील. 3 स्क्वेअर प्लस काय घेतला त्या ठिकाणी 4 स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती येतो त्या ठिकाणी 9 येते. 4 चा स्क्वेअर किती येतो त्या ठिकाणी 16 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर किती आला 16 आणि 16 प्लस 9 घेतला तर वी हॅव टू गेट काय मिळाला त्या ठिकाणी 25 म्हणजे दोघांची बेरीज केल्यावर किती मिळाली 25. आता इथे इक्वेशन नंबर 1 आपण घेतलं त्याची व्हॅल्यू सुद्धा 25 आल्या. इक्वेशन 2 घेतला त्याची व्हॅल्यू सुद्धा किती आली त्या ठिकाणी 25 आलेली आहे. मग आम्ही काय लिहिलं हेन्स स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर विच इज इक्वल टू द काय सांगितलंय सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स. आता बिगेस्ट नंबरची स्क्वेअर किती आले त्या ठिकाणी 25 आलेली आहे विच इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द काय सांगितले अदर 2 नंबर विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 25 आलं. म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही सुद्धा कशा आल्या त्या ठिकाणी इक्वल आल्या. मीन्स आम्ही काय सांगणार 5 स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 3 स्क्वेअर प्लस काय आला त्या ठिकाणी 4 स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून आम्ही इथं काय लिहिलंय 3 4 and 5 ही जर काय सांगितलं त्या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे जेव्हा LHS आणि RHS ह्या इक्वल येतील ते त्या नंबर जो असतील तर तिघांना आपण काय म्हणणार त्या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेट असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. हियर 3 4 and 5 चं काय त्या ठिकाणी पायथागोरियन
ट्रिपलेट त्या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे. इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट दिस. एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. वी हॅव टू फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट. एक्झाम्पल दिले 7, 24 आणि 25. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ट्रिपलेट दिले 11, 60 आणि काय घेतले त्या ठिकाणी 61. म्हणजे बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर जर आपण केला तर त्या स्क्वेअर पुन्हा इथं आला पाहिजे सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स आहे. इतका जर आला तर त्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं. येत नसेल तर त्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं नाही. Day 39 and 40th day. Here we have to take a unit that is algebraic formulae. Expansion of काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर म्हणजे विस्तार रूप आपल्याला या ठिकाणी वैजिक राशी जी आहे किंवा वैजिक फॉर्म्युले आपण म्हणतो त्यांचं आपल्याला काय करायचं आहे विस्तार सूत्र या ठिकाणी बघायचं. सब युनिट काय सांगितलं द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द स्क्वेअर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी बायनॉमियल. म्हणजे आपण बायनॉमियल म्हणजे काय म्हणतो त्याच्यामध्ये 2 पदं आहेत म्हणजे द्विपदी जी आहेत त्यांचा स्क्वेअर कसा केला किंवा त्याचा एक्सपान्शन फॉर्म विस्तार रूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे. फर्स्ट इयर वी हॅव टू टेकन द एक्झाम्पल ऑफ द काय केलं त्या ठिकाणी a प्लस बी काय घेतलं त्या ठिकाणी ब्रॅकेट्स. आता a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर घेतलं तर मध्ये टर्म कोणते आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन म्हणजे हे पण प्लस टर्म आहे पॉझिटिव्ह टर्म आहे. इट इज ऑल्सो काय त्या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्म. दिस a plus b square we have to written in the form of product that is a plus b into काय लिहिलं त्या ठिकाणी a plus b हा आपण प्रॉडक्ट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी लिहिला. आणि मग आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू. फर्स्ट टर्म मध्ये आपण घेतला हा फर्स्ट ब्रॅकेट आहे. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये असणारी फर्स्ट टर्म हा टोटल सेकंड ब्रॅकेटला काय करू आपण मल्टिप्लाय. a इंटू काय केलं त्या ठिकाणी a प्लस काय घेतलं त्या ठिकाणी b प्लस काय घेतलं हा b सेकंड टर्म आहे त्यानं मल्टिप्लाय काय करायचं हा टोटल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मीन्स काय झालं a प्लस काय झालं त्या ठिकाणी b म्हणजे ह्या a नं ह्या टोटल a प्लस b ला मल्टिप्लाय केलं. सिमिलरली ह्या b नं असं काय केलं त्याला टोटल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय विच इज इक्वल टू a नं a ला मल्टिप्लाय केल्यावर a स्क्वेअर आलं a मल्टिप्लाय बाय b आलं तर हे काय आलं त्या ठिकाणी a b आलं प्लस घेतलं a इंटू b काय आलं त्या ठिकाणी a b आला आणि b मल्टिप्लाय बाय b प्लस प्लस असल्यामुळे काय आलं त्या ठिकाणी प्लस स्क्वेअर आलं प्लस b स्क्वेअर आलं विच इज इक्वल टू काय घेतलं a स्क्वेअर. दिस a b हा कशा आहेत त्या ठिकाणी लाईक टर्म्स आहे यांची कोएफिशियंट 1 1 आहे म्हणून काय मिळालं त्या ठिकाणी 2ab प्लस काय घेतलं त्या ठिकाणी b स्क्वेअर मीन्स a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याचं एक्सपान्शन आम्हाला काय मिळालं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस काय मिळालं त्या ठिकाणी b स्क्वेअर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नेक्स्ट आपण घेणार आहे एक्सपान्शन दॅट इज काय घेऊया त्या ठिकाणी a मायनस b ब्रॅकेटचं स्क्वेअर घेतलं. आता इथं a टर्म ही पॉझिटिव्ह आहे आणि b टर्म काय त्या ठिकाणी निगेटिव्ह घेणार म्हणजे एक पॉझिटिव्ह टर्म आहे दुसरी निगेटिव्ह टर्म. आता हा सुद्धा आम्हाला काय करायचं आहे प्रॉडक्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. देअरफॉर वी हॅव टू रिटन इन दिस वे a मायनस b इंटू काय घेतलं त्या ठिकाणी a मायनस b म्हणजे a राहिला दिस फर्स्ट टर्म a आहे मल्टिप्लाय बाय काय करणार त्या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट म्हणून a इंटू काय करूया त्या ठिकाणी a मायनस b देन दिस सेकंड टर्म हॅविंग साइन काय त्या ठिकाणी मायनस आहे आणि दिस टर्म ऑल्सो मल्टिप्लाय बाय काय करणार आहे त्या ठिकाणी टोटल सेकंड ब्रॅकेट मायनस b इंटू a मायनस काय केलं त्या ठिकाणी b म्हणजे a नं ह्या टोटल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. सिमिलरली मायनस b ऑल्सो मल्टिप्लाय बाय द काय केलं त्या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू दिस a इज मल्टिप्लाय बाय a आलं a इंटू a काय झालं a स्क्वेअर. दिस साइन प्लस आहे हा मायनस आहे प्लस मायनस काय आलं मायनस a इंटू b काय आलं त्या ठिकाणी a b आलं. देन काय घेतलं मायनस घेतला b इंटू काय करायचं a मात्र a हॅविंग साइन कुठला आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय येणार निगेटिव्ह म्हणजे b इंटू a काय आलं त्या ठिकाणी a b आलं. हा मायनस इंटू मायनस असेल तर तो काय होतो प्लस होतो आणि दिस b इज मल्टिप्लाय बाय b इट इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी b स्क्वेअर. म्हणजे इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह आला इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह आला इथे निगेटिव्ह पॉझिटिव्हमुळं निगेटिव्ह आला आणि निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय येतो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विच इज इक्वल टू घेतलं a स्क्वेअर. दिस टू टर्म्स आर द लाईक टर्म्स हा मायनस मायनस आहे म्हणजे दोन्ही साईन मायनस मायनस असतात त्यावेळी आपण त्यांची बेरीज करतो मात्र साईनचा अंतर येतो त्या ठिकाणी मायनस असली याचा कोएफिशियंट 1 याचा कोएफिशियंट 1 म्हणून काय मायनस 2ab आला प्लस काय मिळालं त्या ठिकाणी b स्क्वेअर. दिस इज द एक्सपान्शन ऑफ कोणाचं मिळालं त्या ठिकाणी a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे ते काय मिळालं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय मिळालं त्या ठिकाणी b स्क्वेअर हे एक्सपान्शन आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. इन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस b घ्यायचं आहे इन अनदर ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी a मायनस b यांचं एक्सपान्शन आम्हाला बघायचं a प्लस b इंटू a मायनस b. मग आपण इथं लिहूया a
प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस काय घेतलं त्या ठिकाणी बी घेतलं. आता मगाशी ज्या पद्धतीने केलं होतं तसं फर्स्ट टर्म हा फर्स्ट ब्रॅकेट आहे यांना काय करायचं ह्या टोटल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. दिस इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट काय आलं ए मायनस काय आलं त्या ठिकाणी बी. नंतर सेकंड टर्म कोणती आहे प्लस बी आहे त्या प्लस बी ला सुद्धा काय करायचं ह्या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मीन्स काय आलं ए मायनस काय आलं त्या ठिकाणी बी. म्हणजे काय केलं त्या एनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं बीनं सुद्धा काय केलं हा सेकंड टोटल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं विच इज इक्वल टू. आता इथं हा पॉझिटिव्ह म्हणून इथं पॉझिटिव्ह आला ए इंटू ए काय आला त्या ठिकाणी ए स्क्वेअर. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय येणार आहे निगेटिव्ह एनं बीला मल्टिप्लाय केलं वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली मायनस ए बी ने. देन काय आलं हे प्लस साईन घेतलं हा प्लस म्हणजे काय येणार इथं प्लस येणार बी मल्टिप्लाय बाय काय केलं त्या ठिकाणी ए मीन्स वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली ए बी प्लस मायनस काय येतं त्या ठिकाणी मायनस येते आणि बी नं कुणाला मल्टिप्लाय करायचं बीला बी इंटू बी काय आलं त्या ठिकाणी बी स्क्वेअर. जे आम्ही इथं मल्टिप्लिकेशन केलं. आता काय मिळतंय विच इज इक्वल टू दिस टर्म ए स्क्वेअर. त्या दोन टर्मला एक टर्म आहे म्हणजे मायनस ए बी आणि प्लस ए बी. आता एकाला साईन पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह आहे म्हणजे -1 + 1 काय येते 0 येते म्हणून ही टर्म काय झाली त्या ठिकाणी 0 झाली आणि रिमेनिंग टर्म काय मिळाली त्या ठिकाणी मायनस बी स्क्वेअर. मीन्स काय मिळालं त्या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए प्लस बी आणि इंटू काय मिळालं त्या ठिकाणी ए मायनस बी आम्हाला मिळालं. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये प्लस साईन मिळालं एका ब्रॅकेटमध्ये ना मायनस असेल तर आम्हाला एक्सपान्शन काय मिळतं त्याचं एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी विच इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस काय मिळते त्या ठिकाणी बी स्क्वेअर मिळतं असतं. टू टेकन दॅट प्रॉडक्ट ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज कॉल्ड एज देअर काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सपान्शन किंवा त्याला काय म्हटलं त्या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म असं म्हणजे प्रॉडक्ट ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्याचं एक्सपान्शन असं म्हणणार आहे किंवा त्याला एक्सपांडेड फॉर्म असं त्या ठिकाणी म्हणणार. नेक्स्ट काय लिहिले देअर आर सम फॉर्म्युले विच हेल्प इन रायटिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी सर्टन एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला हे एक्सप्रेशन सांगत असताना लिहित असताना काही फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी युजफुल ठरणार आहेत. त्यातला पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय मिळालं बी स्क्वेअर. आणि लास्ट फॉर्म्युला काय मिळाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी आणि इन अदर ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी ए मायनस बी. वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल्स. Here we have taken first example that is x plus 2y bracket square. याचे एक्सपान्शन आपण करायचे आहे बाय युजिंग द फॉर्म्युला काय येणार आहे त्या ठिकाणी a plus b ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to a square plus 2ab प्लस काय येणार आहे त्या ठिकाणी b square. हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करायचं त्या ठिकाणी एक्झाम्पल सोडवायचं. त्याला आपण a म्हणूया दिस टर्म काय घेऊया त्या ठिकाणी b घेऊया which is equal to काय आहे त्या ठिकाणी x square plus 2 into a into काय घेतलं त्या ठिकाणी a means x b means काय आलं त्या ठिकाणी 2y प्लस b स्क्वेअर means काय आलं त्या ठिकाणी 2y ब्रॅकेट काय आलं त्या ठिकाणी स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 2 into x into 2y प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 2y स्क्वेअर which is equal to x स्क्वेअर प्लस 2 आणि 2 हे त्या ठिकाणी कोएफिशियंट आहे मल्टिप्लाय केले 2 into 2 काय आलं त्या ठिकाणी 4xy प्लस 2 चा स्क्वेअर किती आला त्या ठिकाणी 4 y चा स्क्वेअर किती आला y स्क्वेअर म्हणजे इट इज द एक्सपान्शन ऑफ कोणाचं काय आलं x plus 2y ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल आपण इथे घेऊया x minus 2y ब्रॅकेट काय घ्यायचं त्या ठिकाणी स्क्वेअर. आता इथे फॉर्म्युला आपण काय यूज करूया a minus b ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to a square minus 2ab प्लस काय घेतलं त्या ठिकाणी b स्क्वेअर. या फॉर्म्युला यूज केला दिस टर्म a दिस टर्म काय घेतली b which is equal to x square minus 2 a means x b means 2y प्लस काय घेणार त्या ठिकाणी b स्क्वेअर दॅट इज काय घेणार त्या ठिकाणी 2y स्क्वेअर which is equal to काय आलं x स्क्वेअर मायनस यांचे कोएफिशियंट 2 into 2 काय आलं त्या ठिकाणी 4 x आणि काय आलं y प्लस 2 चा स्क्वेअर किती आला त्या ठिकाणी 4 आणि y चा स्क्वेअर काय आला त्या ठिकाणी 4y स्क्वेअर म्हणजे इट इज द एक्सपान्शन ऑफ x minus 2y ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी x स्क्वेअर मायनस 4xy प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 4y स्क्वेअर हे एक्सपान्शन. आपण लास्ट एक्झाम्पल घेऊया 4x स्क्वेअर मायनस 49
वाय स्क्वेअर, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी 4x² मायनस 49y², म्हणजे काय घेणार आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर विच इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b आणि इन अनदर ब्रॅकेट काय घेणार आहे a मायनस b. आता 4x² मायनस 49y² एक्झाम्पल ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण सोडवायचं. म्हणजे पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हा 4 चं रूट घ्यायला पाहिजे, ते किती आहे 2, x² चं काय घेतलं x आणि त्याचा काय केलं त्या ठिकाणी स्क्वेअर, म्हणजे टर्म काय मिळाली 2x स्क्वेअर मिळाली. मधला साइन कोणता आहे मायनस, 49 चं रूट किती येते त्या ठिकाणी 7, y² चं काय येते y आणि ब्रॅकेट काय झालं स्क्वेअर, जेव्हा टर्म काय मिळाली 2x स्क्वेअर मायनस 7y काय मिळालं स्क्वेअर. ही टर्म म्हणजे आमची a, ही टर्म काय झाली त्या ठिकाणी b झाली, म्हणजे a² मायनस काय आलं त्या ठिकाणी b². आता फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार मी a प्लस b लिहिणार, a प्लस b म्हणजे हा a मीन्स काय घेतलं 2x प्लस b मीन्स काय घेतलं त्या ठिकाणी 7y. अनदर ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे a मायनस b, a मीन्स काय त्या ठिकाणी 2x आणि मायनस b मीन्स कोण आहे त्या ठिकाणी 7y. म्हणजे आम्हाला इथे एक्सपान्शन कोणाचं मिळालं 4x² मायनस 49y² विच इज इक्वल टू काय आलं 2x प्लस 7y आणि अनदर ब्रॅकेटमध्ये काय मिळालं 2x मायनस 7y. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस काय केलं त्या ठिकाणी फॉर्म्युला. आणि मग तुम्हाला सोडवण्यासाठी तिथे दिलेले आहेत एक्सपांड आपल्याला सांगितलं की 6 एक्झाम्पल दिलेले आहेत, त्या फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्ही काय करायचे ती एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं त्या ठिकाणी 40व्या दिवसापर्यंतचा या ठिकाणी सिलेबस बघितलेला आहे. हे सगळं तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. थँक्यू.